नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अंकुर अनपट आहे आणि मी ऑटो स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडमधून आहे. ऑटो स्टुडिओ ॲग्रोमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक्स म्हणजे काम. तर आपण आता पाण्याला कामाला लावणार आहोत. तर ते नेमकं कसं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे जे तंत्रज्ञान आहे हे पाण्यावरती मातीविना शेती जे कन्सेप्ट आहे तो आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे की हिरवा चारा घरच्या घरी उगवलेला आहे की जेणेकरून आपण जनावरांना हा चारा खाऊ घालू शकतो. तर हे नेमकं सायकल कसं वर्क होतं, आपल्याला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी काय काय करावं लागतं ते आपण आता जाणून घेऊ. तर चला, पहिल्या दिवशी आपण काय केलेलं आहे, 750 ग्राम आहे. 1 2 3. यामध्ये आता आपण पाणी टाकतो. आता आपण पाणी टाकतो त्यामध्ये. हे पहिले धुवून घ्यायचं आहे सगळं. हे पाणी काढून घेतोय आपण. आता परत स्वच्छ पाणी आपण टाकतोय त्यामध्ये. तर परत आपण त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकतोय. त्याला 24 तासासाठी आपण भिजत ठेवतोय पाण्यामध्ये. 24 तासासाठी आपण पहिल्या दिवशी त्याला भिजत ठेवतोय पाण्यामध्ये. तर दुसऱ्या दिवशी आपण हे पाणी काढून घेतोय पहिले. आणि त्याला एका पोत्यामध्ये आपण भिजत ठेवतोय. पोत्यामध्ये त्याला भिजत ठेवतो. हे 24 तासासाठी. आता दुसरा दिवस आता संपलेला आहे. त्यामध्ये आता बघा ह्याला मोड आलेली आहे, कोंब आलेली आहे मक्याला. ही मोड आलेली जी मका आहे आपण हिला ट्रे मध्ये पसरून ठेवतोय. पसरून टाकतोय आपण. आणि हे पसरवलेली जे ट्रे आहे मका आहे हे आपण आता सेटअप मध्ये ठेवतो. सेटअप मध्ये ठेवतोय. हे अशी दररोजची 3 ट्रे आपण टाकणार आहोत. यामध्ये आपल्याला 25 ते 30 किलो चारा भेटणार आहे दिवसाला. हे जे दिसतोय सध्या हा चारा, हा सध्या 5व्या दिवसाचा चारा आहे. आणि हा जो दिसतोय खाली हा 8व्या दिवसाचा चारा आहे. हा आपण डायरेक्टली जसं तुम्ही बघताय पूर्ण बिस्किट लादी तयार झालेली आहे. तर हे आपण डायरेक्टली खाऊ घालू शकतो चारा. तर अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा आपली जी वेबसाईट आहे www.autostudioagro.com या वेबसाईटला व्हिजिट करा. धन्यवाद.